आजची रेसिपी सगळ्यांच्या आवडीची आणि पौष्टिक आहे आणि परफेक्टसुद्धा बनणार आहे। त्यासाठी 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ आहेत। सगळं सारख्या प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं। दही जास्त आंबट नसलं पाहिजे। छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे। कमीत कमी 7 घंटे तरी वेळ लागेल हे भिजण्यासाठी। भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे। 1 चमचा साखर, थोडंसं अद्रक खिसून घालायचं, अर्धा चम्मच जिरं, चवीनुसार मीठ, चिमूटभर पिवळा कलर आणि थोडंसं तेल टाकून मिक्स करायचं। बॅटर तयार। आता याच बॅटरपासून आपल्याला ढोकळे आणि उत्तप्पे बनवायचे। तर अर्धं बॅटर ढोकळ्यासाठी काढून घेतलं। ढोकळे बनवण्यासाठी कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवायचं। त्यानंतरच बॅटरमध्ये खायचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं। सोडा टाकल्याबरोबर पाहू शकता बॅटर छान असं फुललेलं आहे। अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे। आता ज्या प्लेटमध्ये लावायचं त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे। आता 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं। 5 मिनटामध्ये हा ढोकळा बनवून तयारच होते। आता उरलेल्या बॅटरपासून उत्तप्पे बनवायचे। खिसलेला मुळा, खिसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिरी, कुटलेली लाल मिरची आणि जर घरात अजून काही भाज्या असतील आणि तुम्हाला काही जर भाज्या आवडत असतील त्याही घातल्या तरी चालेल। छान हे मिक्स करायचं। थोडं घट्ट वाटत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं। आता सगळ्यात शेवटी यामध्ये एवढा खायचा सोडा टाकायचा, छान हे मिक्स करायचं। सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते। तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे। तव्याला तेल लावून घेतलं, त्यावर 2 पळी बॅटर टाकून घेतलं, हलकंसं पसरून घेतलं आणि झाकण ठेवून बारीक ते मीडियम गॅसवर होऊ द्यायचं। वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि उलटून घेतलं। आता उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त खमंग खरपूस असंही भाजून घ्यायचं। भाजताना तुमच्या लक्षात आलं असेल की किती हलकी फुलकी अशी ही रेसिपी झालेली आहे आणि ढोकळाही पाहू शकता मस्त असा फुललेला आहे। त्यासोबत हिरवी मिरची, कोथिंबिरी, अद्रक आणि थोडा लिंबाचा रस टाकून चटणी बनणार आहे, हिरवी चटणी। तर ढोकळा कट करतानाच पहा मस्त हलका जाळीदार असा हा ढोकळा बनून तयार झालेला आहे। एकदम स्पॉन्जी, जाळीदार, हलका फुलका, पौष्टिक असा हा ढोकळा बनून तयार झाला। अगदी सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल असा चुकणार नाही। त्यावर मस्त असा तडका लावायचा आहे। छान हे मिक्स करायचं। तर या ठिकाणी ही ढोकळ्याची रेसिपी तयार आहे। आता ज्याला ढोकळा आवडेल ते ढोकळा खातील आणि ज्याला उत्तप्पे आवडतील ते उत्तप्पे खातील, आहे की नाही सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता। आणि त्यासोबत ही चटणी तर खूपच मस्त। उत्तप्पेही पहा, कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि एकदम ब्रेडसारखे हलके फुलके एकदम स्पॉन्जी असे उत्तप्पे पण झालेले आहेत। आणि खाण्यास म्हणसाल तर सगळ्यात सोपी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा।